मी सुजाता राहुल पाटील रांगोळीहून आहे. जॉईन होऊन 27 फॅमिलीला आम्ही आता 5 वर्ष होत आहे त्या वर्षी. आणि जॉईन व्हायचं कारण होतं की वाढलेलं वजन, थायरॉइड होता, 75 mg ची गोळी स्टार्ट, म्हणजे जवळपास मी 10 वर्ष घेत होते. आणि या थायरॉइडचे आणि वाढलेल्या वजनाचे इतके दुष्परिणाम माझ्या बॉडीवर व्हायला चालू झाले होते की मला आता काहीच करता येत नाहीये असं कुठंतरी वाटत होतं. म्हणजे मुलीच्या प्रेग्नन्सीच्या वेळी मला हा थायरॉइड झालेला आणि या सगळ्याचा त्रास मला म्हणजे खूपच ओव्हरवेट असल्यामुळे जाणवायला लागलेला. त्रास म्हणजे असं काय होतं की वजन खूप वाढत होतं, कंटाळा येत होता, काही काम करायचं नको असायचं, झोपून राहावं वाटायचं, कॉन्फिडन्स खूप लो झालेला, म्हणजे सतत कसल्या तरी असं डिप्रेशन मध्ये, टेन्शन मध्ये गेल्यासारखं वाटायचं. म्हणजे अगदी गाडीवरून जरी गेले तरी आता पेट्रोल संपेल की काय, कितीही असलं तरी नसती भीती असं वाटायची की त्याचा असं खूप कॉन्फिडन्स कमी वाटायचा. आणि त्यामुळं कुठंतरी माझं आयुष्यात कमी होत चाललंय याची जाणीव मला होत होती. आणि त्याचवेळी माझ्या मिस्टरांना पण शुगरचा प्रॉब्लेम चालू झालेला 10 वर्षी, जे माझ्या मुलीच्या जन्मावेळी आम्हाला दोघांनाही एकदम स्टार्ट झालेलं. आणि त्यांना पण त्याच वेळेला कोरोनाचा जो बुस्टर डोस असतो तो घेतला गेला आणि 300-350च्या वर शुगर गेली. त्यांना पण इन्शुलिन स्टार्ट करायचं त्याच वेळी वेळ आली होती. आणि आम्ही दोघांनीही वयाच्या मी 25चे होते, ते 27चे होते, तर दोघांनाही असे प्रॉब्लेम आले की आता आपण काहीतरी करायला पाहिजे स्वतःसाठी. आतापासून इन्शुलिन घेऊन त्यांचं कसं होणार, आणि जवळपास 10 वर्ष होत होती मी गोळ्या घेत होते, माझं कसं होणार, ह्या आम्ही टेन्शन मध्ये होतो. आणि आम्ही दिवाळीनंतर असं ठरवलं की आता 2021च्या दिवाळीनंतर आपण घटप्रभेला जॉईन व्हायचं, तिथं ट्रीटमेंट घ्यायची, 10 दिवस ऍडमिट होणं, असं सुद्धा ठरवलं होतं. एकंदरीत आम्ही काय होतो, आम्ही शोधात होतो की आता काय करायचं, म्हणजे या सगळ्यातून काहीतरी बाहेर पडायला पाहिजे हा मार्ग. म्हणजे इथं आपण प्रत्येक जण मॉर्निंग फ्युएल स्टेशनला असतो की आपल्याला ओढून जबरदस्तीनं म्हणजे बसवलंय का काय असं आपल्याला वाटतंय. पण आमच्या बाबतीत तसं झालंच नाही. आम्ही एका शोधात होतो की आम्हाला काहीतरी मिळावं की ह्यातून आम्ही कधी बाहेर पडेल यासाठी. तर असंच दिवाळीनंतर आम्ही गटप्रभेत ऍडमिट होणार होतो. तर आम्हाला सप्टेंबर मध्येच ही लिंक आमच्या रिलेटिव्ह कडून मिळाली. जसं आता आपण फ्युएल स्टेशन ऐकतो तसं फ्युएल स्टेशन ऐकता म्हणजे आम्हाला लिंक मिळाल्याने आम्ही ऐकून खरंच कुठंतरी आपल्याला यातून होऊ शकेल असं वाटलं. आणि आम्ही तडक जाऊन मॅडमांना भेटलो. म्हणजे आम्ही कुणालाही विचारलं सुद्धा नाही की हे रिअल होईल काय, असं सुद्धा विचारलं नाही, एवढे आम्ही त्रासलो होतो. आणि खरंच मॅडमांना जाऊन आम्ही भेटलो. मॅडमांनी जे जे सांगितलं, आमचे स्पॉन्सर मोळके सर आहेत, मोळके सर तर आमच्या पाठलाग घेत होते. म्हणजे अक्षरशः कोच एक किती आपल्याला असं वाटतंय, फोन केला की किती दमवतात, हे किती फोन करून विचारतात प्रत्येक गोष्ट. तर त्या कोचच्या गायडन्समुळेच आमचे हे रिझल्ट आले. तर कोचनी आम्हाला जे जे काही गाईड केलं ते ते आम्ही करत गेलो. म्हणजे ताईंनी जे सांगितलं, मोळके यांनी जे सांगितलं, काहीही एखादंही आम्ही असं चुकवत नव्हतो. आणि इतकं मस्त आमचे रिझल्ट. माझी तर 6 महिन्यात 75 mg ची गोळी हळूहळू करत पूर्ण बंद झाली. आणि 75 mg ची गोळी बंद झाली, पण 22 ते 23 किलोचा वेट लॉसही झाला. आम्ही असं आता जसं सप्तधातूची आपली व्याख्यानमाला चालू आहे, आम्ही सतत कितीतरी वर्ष आता अजूनही आम्ही ते ऐकतोय आणि आमच्यातले आणि चुकीचे बदल म्हणजे रिपेअर करत असतो. तर हे रिझल्ट आम्हाला सगळे 27 फॅमिलीनं ज्या ज्यावेळी जे जे गाईड केलं त्यामुळे आले. मिस्टरांची केली. जवळपास 3.5-4 वर्ष होत आली त्यांनी शुगरची गोळी घेतलेली नाहीये. आणि माझी तर 10 वर्ष चालू झालेली गोळी, त्यांची पण 10 वर्ष चालू झालेली गोळी, आमच्या दोघांच्याही गोळ्या 2.5-3.5 वर्षापेक्षा जास्त झाल्या असतील, पूर्ण बंद आहे. आणि आज तागायत आम्ही कुठल्याही गोळ्या खात नाही. कुठल्याही दवाखान्यात घरी डॉक्टर जरी असले तरी आम्हाला कशाचीही गरज वाटत नाही. कारण 27 फॅमिलीनं जो आम्हाला कानमंत्र दिलाय की
हे असं खायला पाहिजे, दिवसातून पाणी किती प्यायला पाहिजे, व्यायाम कसा करायला पाहिजे. दररोज मला माझ्या मुलांच्या शाळेच्या ह्याच्यातून जरी वेळ मिळत नसला तर मी मॉर्निंग फिल्ड स्टेशन चालू असताना रोजचे योगा करत असते. मॉर्निंग फिल्ड स्टेशन त्यामुळे माझा व्हिडिओ तरी ऑफ असतोच. माझा योगा रोजचा अजूनही म्हणजे जे सवयी आम्हाला लावल्या यातून लाईफस्टाईल आमची खूप सुधारत गेली आणि आम्हाला चांगलं एक कानमंत्र म्हणा म्हणजे आता जरी असलो तरी रोजचं ऐकून कानावर सगळं शब्द पडून आणि रोजचं लाईफस्टाईल चेंज करून या सगळ्यातून बाहेर पडता येतं हे आम्हाला 27 फॅमिलीनं शिकवलं. आजही आमचे व्यवस्थित आपले शेक असू देत, आपला डाएट असू दे प्रॉपर होतो. थोडं 19-20 जरी झालं पण 27 फॅमिलीनं शिकवलंय ना की परत आपण ते कसं रिव्हर्स आणू शकतो सगळं. तर हे सगळं आम्हाला 27 फॅमिलीकडनं मिळाले आणि या आमच्या दोघांचे अमेझिंग रिझल्ट की माझी थायरॉइडची गोळी बंद झाली, मिस्टरांची शुगरची गोळी बंद झाली, आम्ही या सगळ्यातून बाहेर पडलो आणि हे आम्हाला कुठंतरी जाणवायला चालू झालं होतं. म्हणून आम्ही आमची मुलगी जिच्या जन्माच्या वेळी मी 2 वेळा सांगितलंय, जिच्या जन्मामुळे आम्हाला दोघांना टेन्शन मधनं हे सगळं झालेलं. म्हणजे तिचे प्रॉब्लेम खूप वेगळे होते. पोटात असतानाच तिला कसं झालेलं की पोटात असताना माझा बीपी खूप हाय होत होता आणि थायरॉइड त्यावेळी माझा डिटेक्ट अजूनही म्हणावं तसा झालाच नव्हता आणि त्यामुळं कुठंतरी माझा बीपी वाढून तिची ग्रोथ होत नव्हती, ग्रोथ झालीच नाही. म्हणजे अगदी जन्माच्या वेळी तिला ऑक्सिजन कमी पडला. ऑक्सिजन कमी पडल्यामुळे तिच्या मेंदूला श्रू झाली आणि तत्काळ माझी डिलिव्हरी करावी लागली आणि या सगळ्यात तिला निमोनिया झाला. दुसऱ्या दिवशी जन्मलेल्या दुसऱ्या दिवशी फिट आली आणि ह्याचे परिणाम तिच्या म्हणजे आम्हाला सांगितलेलं की तिला चालता येणार नाही, बोलता येणार नाही किंवा दिसणार नाही. ज्यावेळी तिला फिट आलेली त्यावेळी तिची कुठली नर्वला प्रॉब्लेम आला असेल तर ती तिची बाजू अपंग होऊ शकते किंवा ती मतिमंद होऊ शकते असं आम्हाला सांगितलेलं. पण म्हणजे ती 38 दिवसानंतर ज्यावेळी माझ्या हातात तिला दिलं गेलं तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की काही नाही, आता देवाच्या हातात आहे, तुम्हाला तुमचं नशीब असेल तर ती जगेल, नाही तर नाही जगणार. तर हे जे टेन्शन आम्हाला होतं म्हणजे तिचं सगळं पूर्ण ती करेपर्यंत प्रक्रिया, आता ती आहे 13-14 वर्षाची, 14-15 चालू झालंय तिला आता. तर ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये ती कधी चालेल, कधी बोलेल, तिला दिसेल का, ह्याची खूप टेन्शन. म्हणजे मतिमंद मुलं जे असतात त्यांच्या आई वडिलांना जसं जे टेन्शन असतं ना तसं तेवढं भयानक टेन्शन आमच्या दोघांना पण होतं. म्हणजे ती 1.5 वर्षाची असताना बसली. नॉर्मल मुलं 7व्या-8व्या महिन्यात 9व्या महिन्यात बसून जातात, पण 1.5 वर्ष झालं ती बसली नव्हती, 2.5 वर्ष चालली नव्हती. पण आम्हाला हे तोवर ती भीती होतीच की ही करेल का, ही सगळं करू शकेल का, असं जे होतं ना. तर सुदैवानं ती सगळं करत होती पण तरी पण चालताना तिचा बॅलन्स न होणे, अजूनही 6वी-7वीला गेली होती तरी तिला बटणं न घालता येणे शर्टाची, तिच्या बुट्टाची लेस तिला बांधता येत नव्हती. अगदी 6वी-7वी पर्यंत मी तिचं सगळं करत होते. आता तिची आता या वर्षी 8वी पूर्ण होईल तर अगदी इव्हन गेल्या वर्षीच्या म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वीपर्यंत मी तिचं सगळं केलंय. मग हे सगळं तिच्यातून होत नव्हतं. तिला मुळात तिची ग्रोथच होत नव्हती. जवळपास 8-10 वर्षाची झाली तरी तिची हाईट वाढेना, वेट वाढेना. म्हणजे ती अगदी किरकोळ बारीक, सगळं व्यवस्थित झालं तिचं, चालत होती, बोलत होती. मग तिला ज्यावेळी 2 वर्षाची होती त्यावेळी पण आम्हाला हे जाणवलेलं की तिची ग्रोथ होत नाहीये. त्यासाठी आम्ही डॉक्टर वामन खाडीलकर पुण्याचे जे सायंटिस्ट लेवलचे डॉक्टर आहेत, लहान मुलांच्या हार्मोन्सवरचे, त्यांना आम्ही दाखवलेलं. त्यांनी आम्हाला तिला सतत 2 वर्ष रात्रीचे ग्रोथ हार्मोनचे इंजेक्शन द्यायला पाहिजेत असं सांगितलेलं. पण आम्ही खूप विचार केला त्या गोष्टीवर की खरंच आपण हे देणं योग्य आहे का, की कृत्रिम किती दिवस जगवणार. तर त्याच्यानंतर आम्हाला कृत्रिम किती दिवस जगवायचं हा विचार करत आम्ही ठरवलं की नाही, आता तिचं जे नॅचरली आहे तेच होऊ दे. मग आमच्या दोघांच्या 27 फॅमिली ज्यावेळी रिझल्ट आले त्यावेळी असं जाणवलं की आपल्याला कुठंतरी हिच्यात पण फरक पडेल का यानं.
म्हणून आम्ही ताईंची परत भेट घेतली की काय करूया आपण यासाठी, हिच्यासाठी काय करू शकतो. तर ताईंनी सांगितलं डायनो चालू करूया. त्यावेळी ती मला वाटते 10-11 वर्षाची होती. डायनो चालू केलं ताई तिला आणि त्याच्यानंतर ताईंनी जे सांगितलं ते तिच्यात मी सगळे बदल केले, तिच्याकडून करून घेतलं आणि तिचं जे होतं म्हणजे हाईट अचानक वाढली, 8-10 इंच हाईट वाढली, वेट मध्ये 8-10 किलोचा फरक पडला आणि आम्हाला ते असं एक्सपेक्टच नव्हतं की हे हिच्यात एवढे बदल होतील. आणि खरंच डायनोमुळे ते म्हणजे न्यूट्रिशन डेफिशियन्सी असल्यावर माणसाच्यात काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात हे आम्हाला त्यावेळी कळालं. ज्यावेळी तिला माझ्या पोटात असताना पोषण मिळालं नव्हतं तेच पोषण आपण डायनो थ्रू होऊ शकलं असं मला त्यावेळी वाटलं. आणि आज ती पूर्ण शेक घेते दिवसातून एकदा आणि एकदम तिच्या जे बदल हो म्हणजे तिला बटणं घालता यायला लागली, तिला लेस बांधता यायला लागली, ह्याच्यापेक्षा आनंद वेगळा, कारण आम्हाला तिचं फार सगळं करावं लागायचं. तर ह्याच्यापेक्षा वेगळा आनंद आमच्या आयुष्यात काहीच नव्हता. आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये म्हणजे आम्ही जे खायला लागलो, आम्ही जे इनटेक करायला लागलो, जे डाएट प्रॉपर फॉलो करायला लागलो, माझे धीर कपिल पाटील डॉक्टर डायटिशियन आहेत घरी, तरीही आम्ही त्यांचंही ऐकत नव्हतो. म्हणजे कसं असतंय घरी काही असलं तरी आपण घरातलं कोणाचं ऐकत नाही, पण आपल्याला सांगणारा एखादा गुरु भेटला ना तर आपण खरंच त्यांचं बाहेरचा गुरु पाहिजे मग आपण ऐकत असतो. तर तसं बाबतीत आमचं झालं. प्रोटीन म्हणजे आपलं हे न्यूट्रिशन असू दे किंवा डाएट असू दे, पाणी असू दे, एक्सरसाइज असू देत, हे सगळं प्रॉपर आम्ही फॉलो केलं. आजही आमच्या घरात सगळेजण सलाड खाल्ल्याशिवाय आम्ही जेवत नाही, सगळेजण न्यूट्रिशन इनटेक करतो. आणि सगळी मुलं आमची 5 मुलं आहेत आमच्या घरी, तर 5ही मुलं डायनो घेतात. माझी मोठी मुलगी शेक घेते, आता जावेची एक मोठी आहे तिला पण आम्ही एक वेळ देतो. तर हे जे आहे ते सगळं मला शतायूची फॅमिलीनं शिकवलंय. किती जरी आपण मिळवलं तर आपली हेल्थ चांगली असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे आम्ही शतायूची फॅमिली कडून शिकलो. तर धन्यवाद ताई एवढं बोनस लाईफ दिल्याबद्दल. कारण राहुल सरांचं तर तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत समजा 3-3.5 वर्षापूर्वी जर इन्शुलिन चालू झाली असती तर आज त्यांची अवस्था काय झाली असती याचा आम्ही सतत विचार करत असतो. आणि हे सगळं आम्हाला शतायूची फॅमिलीनं दिलंय. तर नक्कीच थँक्यू ताई मोळक्यांना, ऑल आपली शतायूची टीम, शेटे सर, पद्मजा ताई, प्रसाद सर. ओके, थँक्यू ताई, थँक्यू. तर जोरदार क्लॅपिंग करू आपण सुजाता पाटील मॅडम साठी. स्पेशल क्लॅप कुणासाठी माहितीये का? प्रतीक्षा हाडकर ताईंसाठी. कारण का की त्यांनी त्यांना सांगितलं की तुमचा एक्सपिरियन्स लय दिवस झालं नाही झाला करा म्हणून. सकाळी